मित्रांनो, तर आपण आलोय आज भुईमुगाला पाणी भरायला. तर भुईमुग भरायचं काम चालू आहे बघा. तर पाणी चालू आहे इकडं भुईमुगामध्ये आणि इकडं भुईमुग भरायचा राहिलाय आपला. इकडं झालाय आपला असा भुईमुग भरून. तर ह्या वाफ्याला पाणी सोडलंय आत्ताच. तर भुईमुग कसा आहे बघा. तर भुईमुग मस्त पेरेलय मस्त ट्रॅक्टरना. तर जवळून तुम्हाला दाखवतो कसा आहे भुईमुग. तर पेरून दिला आहे बघा. असा मस्त असा भुईमुग आहे इकडं. तर फुलं पण आलेत आता. तर पेरेल भुईमुग कसा आहे मित्रांनो आपला. पेरीला पण फुलं आलेत आणि मस्त असा भुईमुग पण आहे आणि त्याच्यात भाजी पण आहे. जागजागी मस्त अशी भाजी आहे आणि फुलं पण यायला लागले आता भुईमुगाला. पण वाफे भरायचे राहिले आणि लाईट पण गेली आता. त्याला पाणी भरायला आलोय आताच. आणि इकडं आपले डोंगळे आहेत. तर भरपूर असे मोठाले झाले आता. तर आपण आता डोंगळे पण भरून घेणार आहे. आणि सकाळी भुईमुग पण भरला आणि थोडे कांदे पण राहिले होते ते पण भरून घेऊ. आणि इकडं असा घास पण आहे. घासाला पण भरून घेतलंय. उन्हाळा दिवस आहे त्याच्यामुळं खूप पाणी लागत आहे मालाला. 2-3 दिवस झाला का लगेच घास भरा येतो. तर चला मित्रांनो, बारं देऊन घेऊ आपण. तर इकडं पाटाला भरपूर वाटाणा आहे आता. वाटाणा पण खायला आलाय आता. तर आपण एक दिवस रेसिपी पण करणार आहे. तर आपण एवढं राहिले आता भरायचं. डोंगळे भरून झालेत आणि इकडं एवढं राहिले आता भरायचं. इकडं पालक पण आहे पाटाला आणि इकडं घास आहे. तर पालकची पण भाजी खायला आली. इकडं घास कापून झालाय, थोडा थोडा कापायचा. इकडं लसूण आहे. तर चला आपण मोटर बंद केली आणि चाललोय आता दुसरीकडं. तर इथं मेथीची भाजी आपली. मित्रांनो, आलो इकडं आता. तर आपल्याला इकडं कांद्याला पाणी भरायला चालू केलंय. तर पहिल्या वाफ्याला पाणी चालू झालं आता. मित्रांनो, टोपीतून ऊन लागत आहे डोक्याला. तर मग डायरेक्ट छत्री घेऊन आलोय आणि डायरेक्ट वावरात रवली पाणी भरितोय बघा. इलाज नाही त्याला, खूप ऊन आहे. दुपारचे 12-1 वाजले. मित्रांनो, छत्री खाली पण भरपूर ऊन लागत आहे. तरी पण मग इकडं झाडाखाली येऊन बसलोय आताच.